आई जगदंबे, हे आई तुळजाभवानी, मातांनो मला क्षमा करा. स्वराज्याचं तोरण उभारून 379 वर्ष झाली, तरीही खरभेद्यांचं तण या महाराष्ट्र भूमीतून समूळतः नष्ट झालं नाही. मला क्षमा करा. लांबला. आम्हाला कमाल वाटते पोपटे तुमच्यासारख्या माणसांची. म्हणजे एकीकडे जय भवानी जय शिवाजी म्हणायचं, संभाजी महाराज की जय म्हणायचं, जिजाऊंना औसाहेब म्हणायचं, नतमस्तक व्हायचं आणि ज्या ताटात खातात त्याच ताटात करायचे. लाज कशी वाटत नाही तुम्हाला? अरे बेशरम माणसा, तुमच्या समोर जेवणाचं ताट कोणामुळे येतं? बायको खातसामा वाढपी फक्त पुढ्यात आणून ठेवतात रांधून, पण ते रांधायला जे धान्य लागतं, भाजीपाला लागतो, त्यासाठी शेतात मरमर कोण करतं? हे तुझे बैल, हे सांड कळशी कळशी दूध रिचवतात. त्या दूध देणाऱ्या गाया म्हशींना कोण सांभाळतं? अरे 2 पायांचे सांड तुम्ही बेशरमपणे गाव शेत शिवार तुडवता, पीक पाणी आणि पोरी पाळी सहित. तेव्हा तो 4 पायांचा महादेवाचा खरा नंदी साधा बैल होऊन त्या शेतकऱ्याबरोबर एकर दर एकर राबतो. तेव्हा त्या बैलाचे सुद्धा डोळे पाजरतात जेव्हा आपल्या मालकाचा निष्प्राण देह झाडावरून काढून खायात ठेवतात. तेव्हा पोपटे, स्वराज्याचं तोरण बांधणारी हीच शेतकरी कुणबी पोरं होती रे, जी हंगामात शेतात राबायची आणि मुघलांच्या स्वाऱ्यात चालून आल्या की खुरपी टाकून हातात तलवारी पसरत मराठी म्हणून भगवा जरी मटका अटके पार पडवायची. शेतात कुणबी आणि रणांगणात क्षत्रिय अशी दुधारी तलवार. मुघल संपले, टोपीकर गेले आणि तुमच्यासारखे विकृत आले माझ्या बळीराजाच्या नशिबी.